मुंबईकरांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाची एक बाजू आजपासून खुली करण्यात येते। यामुळे दक्षिण मुंबईहून वांद्रेच्या बाजूला जाताना थेट सी लिंक घेता येणार आहे। कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडण्यासाठी बीएमसीने धनुष्याच्या आकाराचा आर्च ब्रिज उभारला। या पुलामुळे नरिमन पॉइंटवरून वांद्रे गाठणे केवळ 10 ते 15 मिनिटात शक्य होणार आहे। दरम्यान हा टप्पा लोकांसाठी खुला करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ड्राइव्ह करत शेजारी मुख्यमंत्री शिंदेंना बसवून प्रवासाचा आनंद घेतला आणि यावेळी त्यांच्या ताफ्यावर मोठी पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। मरीन ड्राइव्ह टू बांद्रा असे आपण 3-4 टप्प्यामध्ये हे कोस्टलचं काम कोस्टल हायवे आपण ओपन केलेला आहे आणि आज सी लिंकला आपण ते जोडलेलं आहे। त्यामुळे आता मरीन ड्राइव्ह ते वांद्र्यापर्यंत फक्त 10 मिनिटांमध्ये मुंबईकरांचा प्रवास होईल। वर्सोवा ते विरार म्हणजे भाईंदर टू विरार हा देखील प्रकल्प आपण पुढे नेतोय। त्यामुळे अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी गेम चेंजर प्रकल्प मुंबईकरांना आज उपलब्ध होतोय। कोस्टल रोडच्या संदर्भात 25 वर्ष केवळ चर्चा व्हायची। देशात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, मुख्यमंत्री दिल्लीत जायचे आणि हात हलवत परत यायचे, कधी परवानगी मिळाली नाही। मोदी सरकार आल्यानंतर मी स्वतः प्रयत्न केले, सगळ्या परवानग्या त्याच्या मिळाल्या। शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे। खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारमध्येच सुरू केलं आणि महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे। 100% केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।